तर या होत्या आतापर्यंतच्या महत्त्वाच्या हेडलाईन्स आणि मुलुख महाराष्ट्र या बुलेटिनची सुरुवात करूयात। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत केलेल्या भाषणाच्या बातमीनं आणि या भाषणात त्यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवलेला आहे। राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर देण्यासाठी पंतप्रधान आज उभे राहिले आणि त्यांनी काँग्रेसवर कोरोना संकट काळामध्ये त्यांनी केलेल्या कृतीचा समाचार घेतला आणि काँग्रेसनं मर्यादा गाठल्याचा आरोप केला। कोरोना महामारीमध्ये विरोधकांनी राजकारण केल्याचा आरोप केला। देशभरात कोरोना पसरवण्यात महाराष्ट्र काँग्रेस जबाबदार असल्याची टीका त्यांनी केली। कोरोना महामारीच्या काळात महाराष्ट्र काँग्रेसनं मजुरांना स्थलांतरित करायला लावलं, परप्रांतीयांना तिकीट काढून देऊन स्थलांतर करायला भाग पाडला असा हल्लाबोल पंतप्रधान मोदींनी केलाय। दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसच्या सततच्या पराभवावर लक्ष वेधलं। आमचा एखादा पराभव जरी झाला तर आम्ही अनेक महिने त्यावर चिंतन करतोय, पण काँग्रेसच्या एवढ्या पराभवानंतर सुद्धा त्यांचा अहंकार जात नसल्याचा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लगावला। पंतप्रधान राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर झालेल्या चर्चेला उत्तर देताना बोलत होते। पहली लहर के दौरान देश जब पर्याप्त अवसर दिया था, लॉकडाउन का पालन कर रहा था, जब WHO दुनिया भर के लोगों को सलाह देता था, सारे हेल्थ एक्सपर्ट कह रहे थे कि जो जहां है वहीं पर रुके। सारी दुनिया में ये संदेश दिया जाता था, क्योंकि मनुष्य जहां जाएगा अगर वो कोरोना से संक्रमित है तो कोरोना सांस ले जाएगा। सब कांग्रेस के लोगों ने क्या किया, मुंबई के रेलवे स्टेशन पर खड़े रह करके मुंबई छोड़कर जाने के लिए प्रोत्साहित करने के लिए मुंबई में श्रमिकों को टिकट दिया गया, मुफ्त में टिकट दिया गया, लोगों को प्रेरित किया गया कि जाओ महाराष्ट्र में हमारे पर जो बोझ है वो जरा कम हो, और जाओ तुम उत्तर प्रदेश के हो, तुम बिहार के हो, जाओ वहां कोरोना फैलाओ। आपने ये बहुत बड़ा पाप किया, अफरा तफरी का माहौल खड़ा कर दिया। आपने हमारे श्रमिक भाइयों बहनों को अनेक परेशानियों में धकेल दिया। या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी आता आपल्यासोबत राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड जोडले गेलेले आहेत। आव्हाड साहेब, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमत मध्ये। पंतप्रधानांनी अत्यंत गंभीर असा आरोप केलेला आहे। पहिल्या लाटेमध्ये मुंबई आणि ठाण्यातून खूप मोठ्या प्रमाणात उत्तर प्रदेश बिहारमध्ये लोक पाठवली गेली आणि त्याच्यामुळे कुठेतरी कोरोनाचा प्रादुर्भाव त्या राज्यांमध्ये झाल्याचा हा आरोप करण्यात आलेला आहे। काय तुमचं याच्यावरचं म्हणणं आहे? उत्तर आहे। खरं तर हा महाराष्ट्राचा अपमान आहे, महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान आहे की महाराष्ट्रामध्ये आलेल्या कुठल्याही भारताच्या सुपुत्राला महाराष्ट्राच्या मातीने कायम सावली दिली आणि पोट भरण्यासाठी मदत केली। त्या काळात इतकं भीतीचं वातावरण होतं की आपण गावाला म्हणजे आपला जर मृत्यू व्हायचा असेल तो गावालाच व्हावा, अशी काही जणांची मानसिकता होती। मी आज इथे सांगू इच्छितो की कोकणातला माणूस आणि उत्तर प्रदेश मधला माणूस, ऐका माझं, कोकणातला माणूस आणि उत्तर प्रदेशातला माणूस आपले गावचे संबंध कधीच तोडत नाही, कधीच तोडत नाही। त्याचं गावी एक घर असतं, त्याचं मुंबईत एक घर असतं। गरीबातला गरीब परप्रांतीय उत्तर भारतीय हा त्याच्या गावी घर ठेवून असतो आणि तो प्रत्येक सुट्टीला त्याच्या गावी जातो, ही त्यांची खैसियत आहे। त्यामुळे महाराष्ट्रावरती असं लांछन लावणं की महाराष्ट्राने हे दुष्कृत्य केलं, याच्या एवढा गंभीर घाणेरडा आरोप महाराष्ट्रावरती आजपर्यंत स्वातंत्र्यानंतर कोणी लावण्याची हिंमत केली नसेल। हा महाराष्ट्राच्या संस्कारांचा आणि संस्कृतीचा अपमान आहे। पण राजकारण केल्याचा आरोप केला।
हा? राजकारण करण्यात आलं. अहो राजकारण कसं करणार? तुम्ही आम्हाला रेल्वे दिल्या नाही हो. हम्म, आम्ही आमच्या बसेसनी त्या लोकांना सोडले जे घाबरून निघून जात होते. हम्म, रस्त्यामध्ये त्यांना खाणं दिलं. हम्म. रेल्वे दिल्या असत्या तरी त्या लोकांचे हाल हाल झाले नसते. तुम्ही रेल्वेही दिल्या नाही आम्हाला. हम्म, हम्म, हम्म. पण भाषणाला काय कोणी काही बोलतं. पण या निमित्तानं कोण तोंड पकडणार? पुन्हा राजकारण सुरू झालंय का या मुद्द्यावरून, जो देशाच्या संकटाचा प्रश्न होता? हा मुद्दा मुख्य प्रधानमंत्र्यांनी एका राज्याबद्दल घ्यावा. हम्म, हा त्या म्हणजे संविधानातच बसत नाही ना. हम्म, हम्म, हम्म. संविधानात काही नियम घालून दिलेले आहेत. एका पंतप्रधानांनी ह्या राष्ट्राचे ते वडीलधारे आहेत, गार्डियन आहेत, ही भूमिका घ्यायला हवी. हम्म. म्हणजे एका प्रदेशातल्या निवडणुका जे जिंकायच्या आहेत म्हणून दुसऱ्या प्रदेशाला बदनाम करणं ही पॉलिटिकल मॅच्युरिटी नाही आहे. बर, ठीक आहे. आणि एकीकडे दुसरीकडे तर ते जेव्हा जेव्हा विसी घेतात, जेव्हा जेव्हा त्या रोगाबद्दल बोलतात कोरोना, तेव्हा महाराष्ट्राचं सरेआम कौतुक करत असतात की महाराष्ट्राने बहुत अच्छा किया. महाराष्ट्राने तुम्हाला दिल्या ना लसी, ती महाराष्ट्रात त्याचं ना कंपनी सेरम. हा, ठीक आहे. सर्वात जास्ती लसी जगामध्ये सर्वात जास्ती चालणारी आणि जास्ती उपायकारक लस जी आहे कोविशिल्ड, महाराष्ट्रात बनते ना. म्हणजे भारतातल्या नागरिकांना वाचवण्याचं काम महाराष्ट्राने केलं असं महाराष्ट्राने म्हणायचं का? ठीक आहे, आपण विचारूया. सुधीर मुनगंटीवार सुद्धा आव्हाडसाहेब आता आपल्या सोबत आहेत. मुनगंटीवारजी, ऐकलं तुम्ही आव्हाडसाहेब काय म्हणाले? त्यांचं असं म्हणणं आहे की हा तर महाराष्ट्राला बदनाम करण्याचा डाव आहे. मला असं वाटतं की त्यांच्या मी तर भाषणाचा संदर्भ तुम्ही सांगत आहात. भाषण मी पूर्ण ऐकलं नाही. राहुल गांधींनी जे भाषण दिलं आणि त्या भाषणामध्ये या देशाच्या संदर्भात किंवा उत्तर प्रदेशच्या संदर्भात जी टीका केली त्या टीकेला ते उत्तर देत आहेत. आणि मग जर टीकेला उत्तर देत असेल तर त्याच्यात महाराष्ट्राचा संबंध असण्याचं कारण नसावं. यामध्ये माननीय मोदीजी राहुल गांधी असं म्हणालेत की देशामध्ये कोरोना पसरवण्यामध्ये भारतीय जनता पार्टी ही कारणीभूत आहे. तर कदाचित ते उत्तरात म्हणाले असेल की महाराष्ट्रामध्ये काँग्रेसच्या नेत्यांनी ज्या पद्धतीने स्टेशनवरून मजुरांना दुसऱ्या प्रदेशामध्ये पाठवलं कोरोनामध्ये, त्याचा काही संदर्भ असेल. पण यातून एकदा महाराष्ट्राला बदनाम केल्याचं आता मला हे सर्व हास्यास्पद वाटतं. शेवटी जेव्हा संसदेमध्ये एखादा प्रश्न विरोधी पक्षाचा एक प्रमुख नेता उपस्थित करतो आणि हा उपस्थित करताना सुद्धा अतिशय निम्न स्तरावर जाऊन लोकसभेत त्यांनी मुद्दे उपस्थित केले, तेव्हा त्यांनी निम्न स्तरावर जाऊन केलेल्या आरोपाचं खंडन केलं जातं. याच्यामध्ये महाराष्ट्राची बदनामी आहे असा कुठेही संदर्भ असूच शकत नाही. देशाचे पण मला एक गोष्ट विचारायची आहे. राहुल गांधी बोलले ते बरोबर आहे ना. त्यांनी जानेवारी 20 ला सांगितलेलं की कोरोना नावाचा महाभयंकर रोग या देशात येणार आहे आणि त्याच्याने ह्या देशाची हालहाल होणार आहे. त्याच्यानंतर 1 महिना आपण झोपून राहिलो, 1.5 महिना. आपण पहिलं लॉकडाऊन मार्च 22 ला केलं. आपण गुजरातमध्ये काय वेलकम ट्रम्प हा काहीतरी कार्यक्रम करून 35-40 हजार लोकांना एकत्र बसवलं होतं आणि जेव्हा अंगाशी आलं तेव्हा त्या तबलिगींच्या नावावर ढकललं. म्हणजे जसं आता हे उत्तर देतात ना, ते राजीव गांधींना उत्तर देत असतील. अरे महाराष्ट्राबद्दल बोलले, ह्याबद्दल लाज वाटली पाहिजे ना आपल्याला. हे उत्तर देताना लाज वाटली पाहिजे की महाराष्ट्राबद्दल ते बोलणार नाहीत असं मला खात्री वाटते. असं मुनगंटीवारांनी बोललं पाहिजे होतं. राहुल गांधी काय बोलले त्याच्याशी आम्हाला काय घेणं देणं आहे? आव्हाड साहेबांनी पहिले आपला शब्द बदलवला पाहिजे. राजीव गांधी नाही, राहुल गांधी. ठीक आहे. राहुल गांधी, राजीव गांधी, प्रियंका गांधी, राहुल गांधीला राजीव गांधी म्हणताय. पण दुसरी गोष्ट ते जे सांगताय असं तत्वज्ञान सांगताय की जसं काही भारतातच कोरोना वाढला, अमेरिकेत कोरोना वाढला नाही, त्या राहुल गांधींच्या पंतप्रधानांना सांगा नाही. ते तुमच्या पंतप्रधानांना सांगा, त्यांना हे माहित नाही महाराष्ट्रामध्ये कोरोना वाढला. पेशंट आव्हाड साहेब, मी बोलतोय ना, मी तुमच्या मनात नाही बोलतो. तुम्ही मंत्री आहात, सन्माननीय आहे.
असं करू नका ना. ठीक आहे, आपल्या पक्षाची बाजू मांडा, पण असं काय हे काही बरं ठीक आहे, बाजार नाही आहे. हा, असं आहे की 30 जानेवारीला 2020 का पहिला पेशंट केरळमध्ये सापडला, 9 मार्च का महाराष्ट्रात, तेव्हा तर अधिवेशनही सुरू होतं. आता मला एक गोष्ट लक्षात येत नाही, सारं भारत देशावर टाकताना जगामध्ये जे आकडे जर आपण अभ्यासले तर सर्वात चांगलं मॅनेजमेंट या देशात झालं. कौतुक करता येत नाही, ठीक आहे, मी समजू शकतो, आपल्या मनात राग आहे, द्वेष आहे, पण तुम्हाला कौतुक करता आलं नाही तर एवढं तर समजा की इतर देशाच्या तुलनेत माझा देश, आपला देश, आमच्या सर्वांचा देश हा उत्तम पद्धतीने मॅनेज केलं, हे सांगण्या इतकी उदारता राहिली नाही. अमेरिकेमध्ये जी मृत्यूची संख्या आहे ती बघितल्यानंतर लोकसंख्या 36 कोटी, आमची 138 कोटी, टेक्नॉलॉजीमध्ये अमेरिका पुढे, विज्ञानामध्ये पुढे, रिसर्चमध्ये पुढे, इनोव्हेशन मध्ये पुढे, तरी मृत्यू झाले. कौतुक करू नका, पण कमीत कमी जगामध्ये आपल्या देशाचा असा तुलनात्मक अभ्यास करून चूक असेल चूक म्हटलं पाहिजे, पण अप्रत्यक्ष अपमान करू नये असं मला. ठीक आहे, मी उत्तर घेतो. आवडसे बोला. माझा मोदींवरती या बाबतीत कुठलाही आक्षेप नाही. देशात चांगलं वातावरण झालं, कोरोनातला सगळ्यांनी मिळून मस्त लढले आणि म्हणजे देशामधली आपली ताकद दाखवून दिली. आपण एक होऊन या रोगाशी कसे लढलो, यामध्ये नेहमी पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलं. आपल्या मुख्यमंत्र्यांनी तर अगदी कठोर निर्णय घेतले. जेव्हा तुम्ही देवळं उघडा असं म्हणत होते, तेव्हाही पण मुख्यमंत्र्यांनी सांगितलं मी उघडणार नाही. आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त पसरणारा कोरोना हा आटोक्यात आला. हे मुख्यमंत्र्यांचं कौतुक आहे. मी पंतप्रधानची कुठेही टीका करत नाहीये, पण त्याच्यानंतर पंतप्रधान आत्ता जे म्हणाले 10 मिनिटापूर्वी की महाराष्ट्रातनं स्टेशनवरनं मजूर पाठवण्यात आले, इतका नीच महाराष्ट्र नाही. मराठी माती एवढी नीच नाही. मराठी माती स्वतःच्या खांद्यावर घेते, स्वतःच्या छाताडावर ते गोळ्या झाडते, पण असे रोग पसरवणारा हा देश नाही. तेव्हा जर हे बोलले असतील तर सुधीर मुनगंटीवार, तुम्ही महाराष्ट्राची त्यांच्या वतीने माफी मागा. ठीक आहे, मुनगंटीवार साहेब, तुम्हाला काय बोलायचं आहे? जितेंद्र आव्हाडांचं हे वाक्य की काँग्रेस म्हणजे महाराष्ट्र, महाराष्ट्राच्या माती आणि काँग्रेस म्हणजे समानार्थी शब्द आहे. काँग्रेसने केलं सांगितलं म्हणजे महाराष्ट्राच्या मातीने केलं. काँग्रेस पसरवणार म्हणजे काय? काँग्रेसबद्दल त्यांनी जेव्हा सांगितलं आणि ज्या हे आरोप प्रत्यारोप होत राहणार आहेत, पण आता खरं तर या सगळ्याला निवडणुकीचा संदर्भ आहे का हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे. पण हे आरोप प्रत्यारोप मात्र आता सुरू झालेत. धन्यवाद दोघांचेही न्यूज 18 लोकमतशी सविस्तरपणे बोललात त्याबद्दल. आणि या सगळ्या मुद्द्याबद्दल जेव्हा पंतप्रधानांनी ही सगळी टीका केली त्याबद्दल काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी या आरोपांचं कसं खंडन केलंय जाणून घेऊयात. पंतप्रधानांसारख्या एका जिम्मेदार व्यक्तींनी अशा प्रकारचं हास्यास्पद बेजबाबदारपणाचं विधान करणं ही निश्चितच न शोभणारी बाब आहे हे मला म्हणावं लागेल. जर काँग्रेसनी महाराष्ट्राच्या बाहेर कोरोना पसरवला तर मग भारतामध्ये कोरोना कोणी आणला हा प्रश्न आहे. भारतामध्ये हा विषय जागतिक महामारीचा विषय आहे. हा काही कुठला राजकीय आरोप प्रत्यारोपाचा विषय होऊ शकत नाही. कोरोना सारख्या महामारीला सर्वांनी मिळून त्याचा मुकाबला करणं ते आम्ही केलेलं आहे आणि महाराष्ट्राने दाखवून दिलेलं आहे की कशा पद्धतीने सरकारने आम्ही तिन्ही पक्षाचं सरकारने एकत्र मिळून या महामारीवर नियंत्रण मिळवलं. केसेस सगळ्यात कमी केसेस महाराष्ट्रामध्ये आज झालेल्या आहेत आणि महाराष्ट्राने कोरोनाला नियंत्रणामध्ये आणलेला आहे. तर अशा प्रकारचा आरोप केवळ या 4-5 राज्यांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अशा प्रकारचा आरोप करणं मला वाटतं हे बेजबाबदारपणाचं लक्षण आहे आणि निश्चितच पंतप्रधानांसारख्या व्यक्तीला न शोभणार असं म्हणावं लागेल. आणि हे त्यांचं स्वतःचं अपयश म्हणजे केंद्र सरकार आणि भाजपाचं जे अपयश आहे केंद्र सरकारचं ते लपवण्यासाठी हे आरोप राज्यांवर करत आहे हे दुर्दैवाने म्हणावं लागेल. यानंतर बातमी आहे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेल्या एका वक्तव्याची. हिंदुत्व आणि राष्ट्रीय एकात्मता एकच आहे असं वक्तव्य त्यांनी केलं आणि त्याचबरोबर
या देशाला हिंदू राष्ट्र करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असं म्हणत हा देश हिंदू राष्ट्रच असल्याचं वक्तव्य केलंय. हिंदुत्व आणि राष्ट्रीय एकात्मता या वेगवेगळ्या गोष्टी नाहीत. हिंदुत्व म्हणजेच राष्ट्रीय एकात्मता आहे. देशात बंधुभाव, विविधतेतली एकता आज सुद्धा टिकून आहे. त्यामुळे हिंदू राष्ट्र घडवण्याचा मुद्दा येत नाही. तुम्ही मान्य करा अथवा नाही, पण भारत हिंदू राष्ट्रच आहे असं वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलंय. दैनिक लोकमतनं नागपूर आवृत्तीच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त विशेष कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमात हिंदुत्व आणि राष्ट्रीय एकात्मता या मुद्द्यावर मोहन भागवतांनी आपलं हे रोखठोक मत मांडलं. सबके साथ आत्मीयता मन में बात करना, युद्ध भी करना पड़े तो विगत ज्वर होकर युद्ध करना, ये हिंदू का स्वभाव है. उस स्वभाव का नाम हिंदुत्व है. हिंदुत्व हम लोगों ने पूजा में, रूढ़ी कुरीतियों में, खान पान रीति रिवाज में बंद किया है. हिंदुत्व को यह बंधन नहीं है. रिलीजन यानी धर्म नहीं है. धर्म एक बहुत विशाल कल्पना है. अपने देश में कोई हिंदू रिलीजन नहीं है. अपने देश में अनेक रिलीजन्स है. वो हिंदू स्वभाव के रिलीजन्स है, इसलिए वो हिंदू रिलीजन्स है. उनका अलग स्वतंत्र विशिष्ट अस्तित्व ये मान्य किया जाता है. लेकिन उन सबका स्वभाव ये है कि मेरा भी सही है, तुम्हारा भी सही है. अपने अपने तत्व पर श्रद्धा से चलो, मिलजुल कर चलो, तो कोई झगड़ा नहीं है. भारत से निकली हुई सारी विचारधारा है. आस्तिक हो, नास्तिक हो, जड़वादी हो, आध्यात्मिक हो, अपने अपने विचार की आग्रही है और अपने विचार में परस्पर विरोधी भी हो सकती है, परंतु असहिष्णु नहीं है, सर्व समावेशक है. और जो बात आपने कही कि दूसरों की बात सुनने के लिए धैर्य वगैरह लगता है, वो हिंदुत्व के कारण ही आता है. आणि यानंतर बातमी आहे एका नव्या वादाची. हा वाद निर्माण झालेला आहे भारतरत्न गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या स्मारकाच्या मुद्द्यावरून. लता मंगेशकर यांच्यावर काल मुंबईतल्या शिवाजी पार्क मैदानामध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर आता त्याच ठिकाणी त्यांचं स्मारक उभारण्याची मागणी समोर आली आहे. भाजपचे आमदार राम कदम यांनी ही मागणी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून राम कदम यांनी ही मागणी केली आहे. दरम्यान यावर आता राजकारण सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. या स्थळावर लता दिदींचा अंत्यसंस्कार झाला, त्या पंचतत्वात विलीन झाल्या. त्या स्थळी संपूर्ण जगाला प्रेरणा देणारी स्मृतीस्थळी बनवावी, ती भव्य आणि दिव्य असावी, अशी मागणी पत्र लिहून महाराष्ट्राच्या सरकारकडे, माननीय मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. क्षणाचाही विलंब न करता त्यांनी शिवाजी पार्कवर लता दिदींची जगाला प्रेरणा देणारी स्मृतीस्थळी भव्य आणि दिव्य बनवावी, अशी त्यांच्या कोट्यावधी चाहत्यांची मागणी आहे. काही लोकांनी मागणी केली आहे, पण त्यांनी मागणी करण्याची गरज नाही की दीदींचं स्मारक. हे राजकारण करू नका. दीदी आपल्या आहेत, देशाच्या, जगाच्या, जागतिक स्तरावर नोंद घेतली जाईल अशा प्रकारचं त्यांच्या आठवणींना उजाळा देणारं नक्कीच महाराष्ट्र सरकार, देशाचं सरकार करील. कारण त्या काय कोणत्या राजकीय पक्षाच्या पुढारी नव्हत्या. तो आपला अनमोल ठेवा होता. यात सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. पण ब्रेकवर जाण्यापूर्वी महत्त्वाची आठवण, रात्री 8:30 वाजता आमचा विशेष कार्यक्रम पाहायला विसरू नका. गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोव्यातल्या सर्वात श्रीमंत गावाचा ग्राउंड झिरो रिपोर्ट.